राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन सुरू आहे। नाशिकमध्ये वेगवेगळे विविध कार्यक्रम होणार आहेत। त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन राहुल गांधी पूजा सुद्धा करणार आहेत, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत सुद्धा राहुल गांधी संवाद साधणार आहेत। तसंच नाशिकमध्ये अनेक ठिकाणी रॅली सुद्धा असणार आहे। या रॅलींच्या माध्यमातून राहुल गांधी नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत। तर नाशिकमध्ये भारत जोडो न्याय यात्रा पोहोचलेली आहे आणि नाशिकमध्ये काँग्रेसच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन होत आहे। तर नाशिकमध्ये जे विविध कार्यक्रम होत आहेत त्या संपूर्ण कार्यक्रमाचा या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या कार्यक्रमासंदर्भातील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूयात। आज राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा हे नाशिकमध्ये हे दाखल होणार आहे आणि त्याच्याच या सगळ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवरती मोठी तयारी हे नाशिकमध्ये आपल्याला केल्याचं हे बघायला मिळतोय। नाशिकच्या द्वारका परिसरानंतर ही यात्रा दाखल झाल्यानंतर द्वारका परिसरातून एक मोठी रॅली राहुल गांधी काढणार आहेत आणि त्याच मार्गावरती अशा पद्धतीनं फलकबाजी बॅनरबाजी हे केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। सुमारे 2 ते 2:30च्या दरम्यान ही भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये दाखल होईल आणि नाशिकच्या द्वारका परिसरात आल्यानंतर द्वारका परिसरात ते अगदी इथून काही अंतरावर असलेल्या शालिमार चौकापर्यंत एक रॅली जी आहे राहुल गांधी काढणार आहेत आणि त्याच मार्गावरती अशा पद्धतीनं बॅनरबाजी आणि फलकबाजी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अंतर 1.5 ते 2 किलोमीटर आहे आणि या 1.5 ते 2 किलोमीटरमध्ये ही संपूर्ण रॅली जी आहे ते निघणार आहे आणि या रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी होईल अशाही पद्धतीचं नियोजन जे आहे ते स्थानिक काँग्रेस नेते असतील, प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांकडून केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। हे द्वारका परिसरातनं ही रॅली निघाल्यावरती शालिमार परिसरापर्यंत ही रॅली जाणार आहे आणि तिथे हे राहुल गांधी आलेल्या सगळ्यांना संबोधित करणार आहेत। त्यामुळे राहुल गांधी आपल्या या नाशिकमधल्या भाषणात विशेष करून काय बोलतात हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। आगामी लोकसभा निवडणुका आहेत त्या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने या यात्रेच्या माध्यमातून हे एक मोठा फायदा जो आहे तो करून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असणार आहे आणि इथून ते त्र्यंबकेश्वरला जाणार आहेत आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन मंदिरात जाऊन विशेष करून हे राहुल गांधी दर्शन घेणार आहेत। अशा पद्धतीचं संपूर्णपणे हे नियोजन हे केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आज राहुल गांधी चांदवडमध्ये आहे, चांदवडमध्ये सुद्धा एक जाहीर सभा राहुल गांधी घेत आहेत आणि त्यानंतर हे भारत जोडो न्याय यात्रा जी आहे ते नाशिकमध्ये दाखल होणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।